गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यांतर्गत येणाऱ्या सौंदड ग्रामपंचायतचे सरपंच हर्ष मोदी यांच्यावर उपसरपंच रोशन शिवणकर यांनी लावलेल्या आरोपांचे खंडन करीत पत्रकार परिषदेत पुरावे देत रोशन शिवणकर यांच्या आरोपांचा पर्दाफाश केला। सडक अर्जुनी येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सरपंच हर्ष मोदी यांनी स्वतःवरील आरोपांना सडेतोड उत्तर देत उपसरपंच रोशन शिवणकर यांनी ग्रामपंचायतीवर केलेले आरोप केवळ जनतेत संभ्रम निर्माण करण्यासाठी व राजकीय द्वेषातून केल्याचं सरपंच हर्ष मोदी यांनी सांगितलं। तसेच आरोपांमध्ये केलेल्या कामांचे पुरावे आणि कागदपत्र दाखवली। यात ग्रामपंचायतीच्या वतीने विविध विकास कामांचे मूळ दस्तऐवज, आर्थिक व्यवहारांचे बिले तसेच कामांची छायाचित्र आणि संबंधित पुरावे जनतेसमोर पत्रकार परिषदेत दाखवले। ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीत कोणताही अपारदर्शकपणा नसून सर्व निर्णय ग्रामसभेच्या सहमतीने आणि नियमानुसार घेतले जात असल्याचं स्पष्ट केलं। या पत्रकार परिषदेमुळे रोशन शिवणकर यांचे आरोप बिनबुडाचे असून त्यांचा आधार फक्त राजकीय लाभ मिळवणं हाच हेतू असल्याचं सरपंच हर्ष मोदी यांनी सांगितलं। तर सरपंच हर्ष मोदी यांनी ग्रामपंचायतीवर सरपंच म्हणून निवडून येताच 5 वर्षाच्या कार्यकाळात 5 उपसरपंच तयार करून ग्रामपंचायतीचा विकास करून घेण्याचा ध्यास घेतला आणि गेल्या 3 वर्षात 3 उपसरपंच घडवून दाखवले। मात्र रोशन शिवणकर हे विरोधी गटात असताना उपसरपंच म्हणून निवडून आले असून गेल्या 1 वर्षात सरपंच हर्ष मोदी यांच्यावर अनेक आरोप करीत त्यांची राजकीय छवी उधळून लावण्याचा प्रयत्न केला। मात्र हर्ष मोदी यांनी रोशन शिवणकर यांनी लावलेल्या एकूण 1 आरोपांचा पुरावा सादर करीत आरोपांचं खंडन करीत रोशन शिवणकर यांच्यावर मानहानीचा दावा केला असल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। उपसरपंचाने केलेले सर्व आरोप हे खोटे असून माझ्यावर राजकीय देशभावनेने लावलेले आरोप आहेत। मी भारतात पहिला व्यक्ती होता जो 5 वर्षाचे 5 उपसरपंच बनवण्याचा संकल्प केला होता। 2 वर्ष आमचे पॅनलचे सरपंच उपसरपंच झाले। त्यानंतर आमच्या काही चुकीमुळे उपसरपंच विरोधी पक्षाचा झाला आणि उपसरपंच झाल्यानंतर त्या पदाला तो न्याय मिळवून देऊ शकत नाही, म्हणून तो आरोप व्यक्तिगत टीका टिप्पणी करून राहिला। कुठल्याही लोकांच्या फायद्याच्या न करता व्यक्तिगत मुद्द्यावर तो टीका टिप्पणी करून राहिला। आपण त्याच्या विरोधात 2 वेळा मानहानीचा दावा केलेला आहे। एक मुरुम चोरी प्रकरणात त्यांनी खोटे दस्तावेज दाखवून मानहानी आपण केलेली आहे त्याच्याबद्दल, आणि याच्यापूर्वी पण त्याला जीएसटीच्या वेळेस त्याला आपण मानहानीच्या त्याच्यावर दावा ठोकलेला आहे। त्याच्यानंतर काय उपाययोजना आणि काय कठोर पाऊल राहणार? 100% तुमच्या माध्यमातून सौंदर्याच्या जनतेला आव्हान आहे, आपण कुठल्याही प्रकारच्या अशा व्यक्तिगत खालच्या पातळीच्या राजकारणाच्या लोकांना व्यक्तीला आपण भाव न देता एक गावाचा चांगला विकास सुजलाम सुफलाम व्हायला पाहिजे, म्हणून आपण एकत्र येऊन एक गावाचा चांगला विकास केला पाहिजे। कारण की लोक सहभागाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीचे कामं होतात आणि यानंतर जर अशा घोषणा घडल्या तर यानंतर आम्ही सरळ पोलीस स्टेशनमध्ये आम्ही या ठिकाणी तक्रार करणार आहे आणि आमच्या तक्रारचा निवारण नाही झाला तर त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन आम्ही करणार आहे। म्हणजे 2022-23 ला नाली सफाई झाली, त्या नाली सफाईचा खर्च 3 लाखाच्या जवळपास आहे आणि ह्या सरपंचाने 23-24 मध्ये जे नाली सफाई केली त्याचा खर्च जवळपास 13 लाख रुपये आहे। नाल्या तेवढ्याच, कारण की यानं तर एकही नाली नवीन बनवली नाही। ज्या काही नाल्या बनल्या होत्या त्या जुन्याच म्हणजे कार्यकाळातल्या होत्या। जर त्या सरकारला 3 लाखापर्यंत नाली सफाईचा खर्च येत असेल आणि याला 13 लाख पर्यंत जर खर्च होत असेल तर याला जबाबदार कोण आहे? आता नाल्या सफाई केला की नाली सफाई करून आणखी काही केला त्या ठिकाणी हा एक प्रकार म्हणजे दिसून येईल। 13 लाख रुपये खर्च केला, 13 लाख रुपये खर्चाचा कुठलाही पुरावा ग्रामपंचायतकडे नाही। मी माहिती अधिकार लावलोय, माहिती म्हणजे अवलोकनासाठी मला बोलवण्यात आला। अवलोकन करिता मी कागदपत्र म्हणजे मागितलो तर जे संबंधित म्हणजे आताचे जे ग्रामसेवक आहेत म्हणजे ग्रामपंचायत अधिकारी आहेत त्यांचे म्हणणं आहे की सदर नाली सफाई संदर्भात कुठलाही कागद माझ्याकडे नाही। तसं लेखी त्यांच्या आपण म्हणजे जो काही नोंदणी रजिस्टर होता त्याच्यावरती नोंद सुद्धा मी केलेली आहे। जर 13 लाख रुपये खर्च होत असतील आणि ग्रामपंचायतकडे कुठलाही पुरावा नसेल तर याच्यावरून म्हणजे हा सिद्धच होत आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।